हिंगणघाट शहरातील नांदगाव चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे जीवघेणे भगदाड पडले आहे। केवळ 4 वर्षापूर्वी बांधलेला हा पूल वारंवार दुरुस्तीला लागत असून आता या पुलाच्या मधोमध मोठा खड्डा पडल्यानं अपघाताचा धोका वाढलाय। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं 1 जुलै रोजी नांदगाव चौकात रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे। प्रदेश सरचिटणीस अतुल वांदेले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। वांदेले म्हणाले, हा खड्डा अपघाताला आमंत्रण देतोय आणि हे भ्रष्टाचाराचे फळ आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। नांदगाव चौरस्ता हिंगणघाट मध्ये मी नॅशनल हायवे 44 नॅशनल हायवेवर एक मोठा ब्रिज बनलेला आहे। त्या ब्रिज मध्ये 4 वर्षात दुसऱ्यांदा मोठा गड्डा पडलेला आहे आणि तो गड्डा बघा, हा जीव घेणारा गड्डा आहे। 10 mm ची सळाक वापरलेली आहे, 8 mm ची सळाक वापरलेली आहे आणि काही सळाक मंदातूनच कट झालेली आहे, कंटिन्यू सळाक नाही आहे। आज बघा, या जर गड्ड्यामध्ये जर कोणी ॲक्सिडेंट झाला, जर एखाद्याची गाडी फसली, जर कोणी मरण पावला, तर त्याचा जबाबदार कोण राहणार आहे। आणि ह्या कॉन्ट्रॅक्टर संग आम्ही कॉन्टॅक्ट केला तर तो अभद्र भाषेमध्ये आमच्यासोबत बोलून राहिलेला आहे। तो म्हणते की कोणी मेले तरी मला काही फरक पडत नाही, सत्ताधारी लोक माझ्या पाठीशी आहे। बघा, 4 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला या पुलाच्या माध्यमातून मी आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना विनंती करतो का तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि इथं ज्या पद्धतीनं गड्डा पडलेला आहे, हा 4 वर्षात दुसऱ्यांदा गड्डा पडलेला आहे आणि आर पार गड्डा आहे, निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। याच्यावर चौकशी लावली पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे, अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस इंडिया न्यूज TV 24 ब्युरो रिपोर्ट हिंगणघाट।